प्रार्थना करूयात. हे आमच्या स्वर्गीय पिते, आमच्या प्रेमळ बापा, पुन्हा एक वार गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस, आमचं आरोग्यदान तू कायम राखलंस आणि पुन्हा एक वार या प्रभुवारी तुझी आराधना, उपासना, तुझी भक्ती करण्याची संधी तू आम्हाला प्रत्येकाला प्राप्त करून दिली. या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, तू किती चांगला आहेस याचा अनुभव आम्ही आतापर्यंत प्रत्येकाने घेतलेला आहे. आम्हा प्रत्येकाचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त असं तू केलेलं आहेस. प्रभू, यावेळेस आम्ही तुझ्या स्वर्गीय सिंहासनासमोर नतमस्तक होतो. बघणं आणि अनुतप्त हृदयाने आज आम्ही तुझ्या जवळ येतो आणि कबूल करतो प्रभू, आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केला आहे, परंतु आम्ही आहोत तसे तुला सर्व समर्पित सादर करतो. प्रभू, आमचा तू स्वीकार कर आणि संपूर्ण उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. आमेन. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आवर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आजच्यासाठी नेमलेली सार प्रार्थना आपण करूया. हे सर्व समर्थ देवा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ज्याने त्याच्या शिष्यांना देवाचे राज्य जवळ आले आहे ही सुवार्ता सांगून लोकांना पश्चाताप करण्याचे आवाहन करण्यासाठी सर्वत्र पाठविले. ख्रिस्त मंडळीने 10 दिशांना जाऊन तुझा प्रेमाचा संदेश सर्व लोकांना सांगावा आणि स्वर्गातल्या प्रमाणे पृथ्वीवर तुझे राज्य येईपर्यंत स्वस्थ राहू नये असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आजच्यासाठी नेमण्यात आलेला स्तोत्रसंहिता याचा 32वा अध्याय, वचन 1 ते 11 हे आपण वाचन करणार आहोत. पान क्रमांक आहे 675, जुन्या करारातून पान क्रमांक 675. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कहण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझा हातचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापोदोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची मला संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. मी तुला बोध करीन,
ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व आटोळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावायची नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वात्सल्याचे वेश्य असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनच्या जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. या ठिकाणी शास्त्रभाग समाप्त होतो. देवावर वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. जुना करार आजच्यासाठी नेमण्यात आलेला शास्त्रपाठ इज्रा संदेष्टा याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचन. इज्रा संदेष्टा याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचन. दर्यावेश राजाच्या हुकमावरून बाबेल येथील दप्तरखान्यात व जामदारखान्यात शोध करण्यात आला. तेव्हा मेदी प्रांतातल्या अखमता नगरातील राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिथं येणेप्रमाणे लेख लिहिला होता. कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी येरुशलेम येथील देवाच्या मंदिरा संबंधाने राजाने जो ठराव केला तो असा: ज्या स्थानी यज्ञ करतात तेथे देवाचे मंदिर बांधावे व त्याच्या पाया खंबीर घालावा. त्याची उंची 60 हात व रुंदी 60 हात असावी. त्याचे 3 थर मोठ्या मोठ्या पाषाणांचे व 1 थर नव्या लाकडांचा असावा. हा सर्व खर्च राजाच्या खजिन्यातून करण्यात यावा. देवाच्या मंदिरातील सोन्या चांदीची जी पात्रे नबुखद्नेसराने येरुशलेम येथील मंदिरातून बाबेलास आणली आहेत, ती परत नेऊन येरुशलेम येथील मंदिरात जेथे तेथे ठेवावी. ती तू देवाच्या मंदिरात ठेवून दे. तर आता महानदीच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनय, शथर बोजने आणि त्यांचे स्नेही अफसरकी असे तुम्ही सर्व तेथून दूर व्हा. देवाच्या मंदिराच्या कामात हात घालू नका. यहुदांच्या अधिपती व त्यांचे वडीलजण त्यांनी हे देवाचे मंदिर त्याच्याच पूर्वीच्या जागी बांधावे. याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहुद्यांच्या वडीलजनांशी तुमचे काय कर्तव्य आहे याविषयी मी तुम्हास अशी आज्ञा करीतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदीच्या पश्चिम प्रांताच्या करामधून या लोकास खर्च ताबडतोब पुरवावा. त्यांना काही अडथळा करू नये. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथायोग्य प्राप्त हो. आमेन. आजच्यासाठी नेमलेला द्वितीय शास्त्रपाठ. यावेळेस आपण नव्या करारामधून पत्राचं वाचन करणार आहोत. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय 19 ते 27 वचन आपण पाहणार आहोत. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय 19 ते 27. खरे धर्माचरण. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा व रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसांसारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे केव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियमांचे परीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळते.
आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल तर तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. येथे पत्रभाग समाप्त होतो. वाचलेली वचनं देवा आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 24व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे शुभ्रुपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोण एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोण एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण विश्वासाने एकत्रित प्रगट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरिया पासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्र लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसीनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलीसियाविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा करीतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र, भयास योग्य माझ्या प्रेमळ परमेश्वर बापा, तू राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहेस, तू सेनाधीश परमेश्वर बाप आहेस. प्रभू, आम्ही पापी आहोत, पातकी आहोत, पण तू कृपाळू दयाळू बाप आहेस दे बापा. प्रभू परमेश्वर बापा, आम्ही भस्म झालो नाही, ही तुझी कृपा आहे बापा. प्रभू परमेश्वर बापा, आम्ही जसे आहोत तसा तू आमचा स्वीकार कर आणि तुझ्या पवित्र स्पर्शाने
तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. प्रभू परमेश्वर बापा, आज तुझ्या कृपेमुळेच दे बापा आम्ही तुझी आराधना आणि उपासना करण्यासाठी तुझ्या पवित्र वेदीजवळ सगळे मंडळी आणि आम्ही याजक जन देवप्पा तुझ्या पवित्र वेदीकडे आलो आहोत. प्रभू परमेश्वर बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये देवप्पा आम्ही आज तुझी आराधना आणि उपासना करत आहोत. होय बापा, आम्ही तुझं नाव घेण्यासाठी पात्र नाही, पण येशू ख्रिस्ताद्वारे दे बापा आम्ही देवप्पा तुझ्या प्रकाशाला सामोरं जात आहोत. आणि देवप्पा येशू ख्रिस्ताद्वारे देवप्पा आम्ही तुझी आराधना आणि उपासना करण्यासाठी देवप्पा अधिकार प्राप्त करत आहोत. प्रभू परमेश्वर बापा, तुझा पवित्र स्पर्श आम्हाला लाभू दे. विशेष करून देवप्पा आज मी सर्व देवप्पा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करत आहोत जे तुझ्यावर विश्वास ठेवतात. आणि प्रभू परमेश्वर बापा, आज त्यांना देवप्पा आरोग्याची गरज आहे. विशेष करून दे बापा सिसिलिया अल्बर्ट, स्वीटी अब्राहम यांनी देवप्पा प्रार्थना आणि विनंतीसाठी देवप्पा तुझकडे देवप्पा हाक मारलेली आहे. प्रभू परमेश्वर बापा, त्यांना तुझा स्पर्श लाभू दे. त्यांच्या प्रार्थनेकडे देवप्पा तुझं कान दे देवप्पा, जेणेकरून देवप्पा स्वर्गलोकात देवप्पा त्यांची प्रार्थना तू श्रवण कर. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा त्यांना लागणारा आरोग्यान सहाय्य पुरव. तसंच देवप्पा जे सर्वजण तुझ्यावर विश्वास ठेवतात, जे कोणी देवप्पा अंतरुणात आहेत, जे आजाराने त्रस्त आहेत, आध्यात्मिकरित्या देवप्पा आजारी आहेत, शारीरिकरित्या आजारी आहेत, आर्थिकरित्या आजारी आहेत, मानसिकरित्या आजारी आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तुझा स्पर्श लाभू दे. त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. होय बापा, त्यांची प्रत्येक प्रार्थना आणि विनंती देवप्पा तू ऐक. त्यांनी जी पश्चातापाने केलेली प्रार्थना तू ती सर्व ऐक बापा. त्यांच्या पातकांची तू क्षमा कर. होय बापा, तुझा पवित्र स्पर्श या सर्व लोकांना लाभू दे आणि येशू ख्रिस्ताचं आरोग्य त्यांना प्राप्त होऊ दे देवप्पा. प्रभू परमेश्वर बापा, विशेष करून ज्या लोकांच्या जीवनामध्ये तू विशेष कार्य केलेलं आहे, मातेच्या उदरापासून तर आजपर्यंत तू त्यांचा सांभाळ केलास, ती सर्वजण देवप्पा प्रार्थनेत तुझी आठवण ठेवून तुझकडे आभार व्यक्त करत आहेत. विशेष करून मिखाईल वाघमारे यांचा वाढदिवस आहे. त्यांना तू आध्यात्मिक, आर्थिक आणि शारीरिकरित्या तू सांभाळलंस. त्यांच्या जीवनात तू देवप्पा तू उभा राहिलास. त्यांचा देवप्पा तू पाठीराखा राहिलास. त्यांना तू आजपर्यंत देवप्पा तू त्यांच्या जीवनाचा चालक मालक झालास. आणि विशेष तू त्यांना जीवनात आशीर्वाद देऊन देवप्पा भरपूर फळांनी देवप्पा तू आशीर्वादित केलेला आहेस. त्यांच्या जीवनासाठी जी योजना आणि संकल्पना आहे देवप्पा तुला सर्व विदित आहे. आणि त्यांच्या जीवनासाठी तू विशेष योजना जी केलेली आहे तू सिद्धीस कर देवप्पा. आणि त्यांचं जीवन आशीर्वादित कर. तसंच देवप्पा ज्यांना सर्वांना देवप्पा तू विशेष जीवनामध्ये देवप्पा तू आशीर्वाद केलेला आहेस. आणि देवप्पा ज्यांचे सर्वांचे वाढदिवस आहे, लग्नाचे वाढदिवस आहेत, आणि देवप्पा ज्यांना पदोन्नती दिलेली आहे, या सर्वांना देवप्पा तू देवप्पा त्यांच्या जीवनात सांभाळ आणि येशू ख्रिस्ताचं कार्य त्यांच्याकडून करून घे. येशू ख्रिस्ताचं अनुकरण करून हे जीवन जगण्यासाठी देवप्पा त्यांना तत्पर कर. प्रभू परमेश्वर बापा, जे सर्व याजकगण आहेत, आम्ही कमिटी मेंबर आहे, आमचे बिशप राईट रेव्हरंड पॉल दुपारे, पुणे डायसिस, आम्ही जे देवप्पा तुझं या भूतलावरती कार्य करत आहोत, ते कार्य करण्यासाठी आम्हाला तुझं देवप्पा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. आम्हाला तुझी शक्ती दे देवप्पा. आणि तुझ्या पवित्र स्पर्शाने आम्ही हे सर्व मिनिस्ट्रियल वर्क देवप्पा यशस्वीरित्याने पार पाडावं. आणि देवप्पा तुझं वचन जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आम्ही पेरण्यात यशस्वी व्हावं असं तू कर. आणि आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे मार्ग, सत्य, जीवन जी आशा आहे आणि जी सार्वकालिक जीवनाची जी आशा आहे ती आम्हाला यशस्वीरित्या देवप्पा आम्हाला प्राप्त झालेली आहे. आम्हाला विश्वास आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला विश्वास आहे देवप्पा. आमची प्रार्थना तू मान्य केलेली आहे. तुझ्या आज गोड प्रिय नावाने मागतो म्हणतोय, आमीन. मंडळीसाठी एक विशेष सूचना आहे. मित्रांनो, आपल्या मंडळीचे ले लीडर मिस्टर मोजेस गायकवाड यांचा इंटरनॅशनल चर्च मॅनेजमेंट ही फ्लोरिडामधील जी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे
त्यांच्यातर्फे डॉक्टर ऑफ मिनिस्ट्री हा त्यांचा एक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि उत्तम रीतीने त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावं आणि त्याच्या सेवेसाठी त्याचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा म्हणून आपण मोजेस गायकवाड यांसाठी प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. परमेश्वर म्हणतो, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. प्रभू, तुझा दास ब्रदर मोजेस गायकवाड ह्याच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. एक उत्तम असं जीवन त्याला तू दिलंस, त्या जीवनामध्ये एक उत्तम अशी सेवा दिली, कौटुंबिक जीवनाचा आनंद त्याला उपभोगू दिलास. आणि या सर्वांमध्ये प्रभू विशेष करून तुझी मंदिरातील सेवा, पवित्र सेवा, त्यासाठी तू पाचारण केलंस. येथवर त्याचा तू सांभाळ केलास. त्याच्या सेवेद्वारे प्रभू अनेकांना तू आशीर्वादित केलंस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यास प्रभू, जो काय त्याचा कोर्स प्रभू त्याने उत्तम रीतीने पार पाडलेला आहे, डॉक्टर ऑफ मिनिस्ट्री प्रभू, हा कोर्स त्याने पार पाडत असताना तू त्याला सांभाळस. संपूर्ण कोर्स करत असताना प्रभू त्याचं सहाय्य करता तू झालास. उत्तम रीतीने यश त्याला तू प्राप्त करून दिलेस आणि सेवेचं एक नवीन दालन प्रभू त्याला तू खुलं केलेलं आहेस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो प्रभू, इथून पुढची सेवा करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याची दुप्पट वाटेने त्याला तू भरावस, शक्ती द्यावीस, सामर्थ्य पुरवावस आणि प्रभू त्याची सेवा तो आशीर्वादित करून त्याचं जीवन विशेष करून प्रभू तो आपल्या हातामध्ये घ्यावं. त्याच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव व्हावं असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. ते संपूर्ण कुटुंबीय प्रभू आज आम्ही प्रार्थनेत उचलून धरतो. संपूर्ण कुटुंबाला तो आशीर्वादित करून असंच प्रभू अनेक अंधकारातील लोकांना प्रकाशामध्ये आणण्यासाठी प्रभू तुझ्या हातातील एक प्रभावी हत्यार म्हणून मोजेस गायकवाड याचा वापर तू करावा असं मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर तुला आशीर्वाद देव, तुझं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडून तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करून तुला शांती देव. शांतीने राहा, शांतीचा देव सदा सर्व काळ तू असा असो. आमेन. पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही, तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये, करतो तुला विनंती प्रभू. ये तू ये, तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. धीर धरुनी नम्र होनी वाट मी पाहतो. धीर धरुनी नम्र होनी वाट मी पाहतो. ये प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये, करतो तुला विनंती प्रभू. ये तू ये. तुझी मला पवित्र आत्मा येशू कडे नेतो. तुझी मला पवित्र आत्मा येशू
तुला विनंती प्रभू ये तू ये तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही हे प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये करतो तुला विनंती प्रभू ये तू ये प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आज ज्या विषयावर आपण मनन करणार आहोत तो विषय आहे आरशातला माणूस. द मॅन इन द मिरर. आरशातला माणूस या विषयावर आपण आज थोड्या वेळ मनन करणार आहोत. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 22 वचन. त्यामध्ये याकोब लिहितो, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, नाहीतर तुम्ही स्वतःची फसवणूक करीत आहात. याकोब त्या ठिकाणी आम्हाला एक धोक्याचा इशारा देत आहे. आम्ही जर केवळ वचन ऐकणारे असू पण त्याप्रमाणे आम्ही आचरण करत नाही, ते वचन आमच्या कृतीत आणत नाही, तर आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत असे याकोब आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. अनेक वेळा आम्ही वचन ऐकतो, ते आमच्या मनाला रुजतं, आम्हाला ते पटतं, ते वचन भावतं, पण त्याप्रमाणे कृती करणं, त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणं, त्यामध्ये ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होणं हे आमच्याकडून होत नाही. आणि म्हणून अनेकदा आम्ही वचन ऐकणारे होतो पण त्याप्रमाणे मी कृती कधी करत नाही. असं जर केलं तर आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत असे याकोब आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. प्रियानो, मराठीमध्ये एक म्हण आहे, कळतंय पण वळत नाही. अनेक वेळा आम्ही काही गोष्टी ऐकतो आणि त्या आम्हाला कळतात, त्या समजतात, त्या मनाला पटतात, पण त्याप्रमाणे कृतीत आणणं, त्याप्रमाणे जीवनामध्ये वागणं हे कधी कधी आम्ही होत नाही आमच्याच्याने. आणि असा एक विचित्र मनुष्य स्वभाव आहे. ही आमची एक प्रवृत्ती आहे, ही मनुष्याची एक शोकांतिका आहे. अनेक वेळा आम्हाला कळतं पण तसं आम्ही वळत नाही. आणि म्हणून संत पौल रोमकरास पत्र याचा 7 अध्याय आणि 18 वचनात तो म्हणतो, माझ्या देह स्वभावामध्ये चांगले काहीच वसत नाही, कारण इच्छा करणे मला साधते पण त्याप्रमाणे कृती करणे हे मला साधत नाही. जे चांगले करावेसे वाटते ते मी करत नाही, आणि जे करू नये असे वाईट तेच माझ्या हातून घडते. पण जे वाईट ते घडते ते मी करत नाही, तर माझ्या ठाई वसणारं पाप ते करतं, असं संत पौल आम्हाला या ठिकाणी सांगतो. तो म्हणतो, माझ्या मनामध्ये देवाच्या नियमशास्त्रामध्ये माझं मन हर्ष पावतं, पण माझ्या अवयवात मला एक निराळाच नियम सापडतो आणि हा नियम माझ्या मनाच्या नियमाशी लढतो आणि त्याला तो कैद करतो आणि माझ्या अवयवाच्या पापांच्या स्वाधीन तो करतो. किती मी कष्टी मनुष्य, ह्या पापमय देहातून मला कोण सोडवी. पौल या ठिकाणी स्वतःविषयी एक प्रश्न विचारत आहे. जे मला करावं असं वाटतं ते मी करत नाही, जे करू नये तेच माझ्या हातून घडतं, हे पौल या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. प्रियानो, आम्ही केवळ वचन ऐकणारे असू, त्याप्रमाणे आम्ही कृती करत नाही, तर आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना पॅन्डेमिकमधून आपण चाललेलो आहोत आणि आपल्या सर्वांस ठाऊक आहे की सर्वत्र लॉकडाऊनचे काही नियम आपण प्रत्येकाला लागू केलेले आहेत. आणि त्यातले 3 मुख्य नियम आहेत आणि ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशन
आणि फेस मास्क हे तिन्ही आम्हाला वापरणं क्रमप्राप्त आहे, ते अगत्याचं आहे. आणि म्हणून ह्या संदर्भात सर्वत्र आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट ऐकायला मिळतात. आपले मोबाईल, टी व्ही, वर्तमानपत्र, संपूर्ण सोशल मीडिया ह्या ॲडव्हर्टाइजमेंटने भरलेले आहेत की आपण ह्या 3 गोष्टी पाळल्या पाहिजेत. एवढंच नव्हे तर आपल्या मोबाईलवर कुणाला कॉल करण्या अगोदर सर्वप्रथम एक ऑडिओ क्लिप येते आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला फेस मास्क घालणं अगत्याचं आहे, हँड सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग हे करणं जरुरीचं आहे. परंतु गेल्या वर्षभरामध्ये घराबाहेर पडलेले लोक की ज्यांनी फेस मास्क घातला नाही अशांवर पोलिसांनी कारवाई केली आणि त्यांच्याकडून तब्बल 18 कोटी रुपये दंडात्मक कारवाई झालेली आहे. मुंबईकरांकडून 55 कोटी रुपये कारवाईतून घेतलेले गेलेले आहेत. आपल्या सर्वांना हे ऐकवण्यात आलेलं आहे की घराबाहेर पडताना आपण फेस मास्क घालणं अनिवार्य आहे, तरी मनुष्य त्याप्रमाणे करत नाही. जे ऐकतो त्याप्रमाणे तो आचरण करत नाही, ही मनुष्याची एक प्रवृत्ती आहे. आणि या ठिकाणी याकोब आम्हाला एक धोक्याचा इशारा देतो. केवळ वचन ऐकणारे असाल, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करणारे नसाल, तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. ह्याच्याविषयी याकोब पुढे म्हणत आहे, जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तर तो आरशामध्ये आपला चेहरा बघणाऱ्या एका मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला आरशामध्ये पाहतो आणि तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो याचे त्याला विस्मरण होते. जर तुम्ही वचन ऐकणारे असाल पण त्याप्रमाणे आचरण करीत नसाल तर तुम्ही जणू काय आरशात पाहणारा एखादा मनुष्य. जोपर्यंत तो आरशासमोर आहे तोपर्यंत त्याचा चेहरा त्याला स्पष्टपणे दिसत आहे. एकदा का आरशापासून तो हटला की आपण कसं होतो हे तो विसरून जातो, असं याकोब आम्हाला त्या पत्रामध्ये सांगतो. अनेक वेळा तुमचं आणि माझं असंच होतं. ज्या वेळेस आम्ही एखादं वचन ऐकतो, एखादा संदेश ऐकतो, उपासनेमध्ये देवाचं वचन आम्ही ऐकत असतो, त्यावेळेस ते वचन आमच्या मनामध्ये कार्य करतं. त्या वचनाबरोबर आम्ही उत्तेजित होतो, आम्ही उत्साहित होतो, आम्ही त्या वचनाबद्दल भावनावश होतो. ते वचन आम्हा प्रत्येकाला भावतं. पण ज्या क्षणी आम्ही त्या वातावरणातून बाहेर पडतो, आमची उपासना संपते, आम्ही जगामध्ये जातो, तेव्हा आमच्या अंतःकरणातील प्रीती थंडावते. त्यावेळेस ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजत नाही, आम्ही ते विसरून जातो. आम्ही जगामध्ये जातो, जगामध्ये मिसळतो, जगामध्ये रममान होतो. केवळ वचन ऐकणारे होतो, त्याप्रमाणे कृती न करता आम्ही तसंच राहतो. या ठिकाणी याकोब आम्हाला सांगतो, आम्ही जर अशा प्रकारे वागत असू, केवळ वचन ऐकणारे त्याप्रमाणे आचरण न करणारे, आम्ही धोक्यात आहोत, आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 21वा वचन, येशूने म्हटले, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जे माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांचा प्रवेश स्वर्गात होईल. स्वर्गात प्रवेश करण्याची अट प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे. केवळ प्रभूजी प्रभूजी म्हणून, केवळ त्याचं वचन ऐकून स्वर्गात जाऊ असं जर आम्हाला समजत असेल तर आम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहोत. स्वर्गात कोणाला प्रवेश आहे? येशू ख्रिस्त म्हणतो, जे कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांचाच आणि त्यांचाच केवळ प्रवेश स्वर्गामध्ये होणार आहे. कृती करणं, वचनाप्रमाणे वागणं, ह्याला अनन्यसाधारण महत्व पवित्र शास्त्रात दिलेलं आहे आणि आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक वेळा उपासना संपल्यानंतर मंडळीतील सभासदांचे फोन येतात, बाळासाहेब संदेश खूप चांगला झाला, ऐकून फार आनंद वाटतो की देवाचं प्रखर वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु प्रियानो, ही केवळ 50% प्रक्रिया झाली. वचन तुमच्यापर्यंत पोहोचलं खरं, पण त्या वचनाने तुमच्यामध्ये कार्य करणं, तुमच्या हृदयामध्ये परिवर्तन घडवून आणणं, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करणं, हा पुढील 50% भाग आहे. नुसतं वचन ऐकून जर ते सोडून देणार असेल तर तुम्ही स्वतःची आत्मफसवणूक करत आहात. त्या वचनाने तुमच्या जीवनामध्ये कार्य करून ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होऊन तुम्ही आपलं परिवर्तन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. नुसते वचन ऐकणारे होऊ नका, तर वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा. आज जर तुम्ही हे वचन ऐकत असाल, उपासना संपल्यानंतर हे वचन तसं सोडून देऊ नका. त्या वचनानुसार आपल्यामध्ये बदल घडवून आणा. जर तुमच्या काय वाईट सवय असेल तर वाईट सवय सोडून देणे अगत्याचं आहे. त्याप्रमाणे आचरण करणं महत्वाचं आहे. एखाद्याची क्षमा मागायची असेल, जाऊन त्याची क्षमा मागा. एखाद्याविषयी मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, कपट आहे, ते मनातून काढून टाका.
जर एखाद्याचा दुजाभाव आहे, वैमनस्य आहे, जाऊन त्याची क्षमा मागून तुम्ही त्याला आलिंगन द्या. वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा, ते वचन कृतीत आणा. नाहीतर नुसतेच ऐकणारे असाल, तुम्ही स्वतःची आत्मफसवणूक करत आहात. आज आम्ही स्वतःकडे पाहिलं पाहिजे. इतक्या वर्ष आम्ही अनेक संदेश ऐकले असतील, देवाचं वचन ऐकलं, पण ते आम्ही ग्रहण करून त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून, आम्ही क्रांतिकारक जीवन घडून आमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं का? आमचा जुना मनुष्य टाकून देऊन ख्रिस्तामध्ये आम्ही एक नवी उत्पत्ती झालो आहोत का? नाहीतर नुसतं वचन ऐकलं आणि मग ये रे माझ्या मागल्या, अशा प्रकारचं आमचं जीवन आहे का? असल तर स्वतःची आत्मफसवणूक करून घेतात. प्रभू येशू ख्रिस्ताने 2 बांधकामकरी यांच्याविषयी सांगितलं आहे. मत्तय शुभवर्तमानाचा 7वा अध्याय आणि 24वा वचन. येशूने म्हटले, एक शून्य मनुष्य आहे आणि दुसरा मूर्ख मनुष्य आहे. ह्या शून्य मनुष्याने आपलं घर खडकावर बांधलं, मूर्ख मनुष्याने आपलं घर वाळूवर बांधलं. आणि मग पाऊस आला, पूर आला, वादळ सुटलं आणि ते सर्व त्या घराला लागलं. त्यावेळेस या शून्य मनुष्याचं घर टिकून राहिलं, कारण ते खडकावर बांधलं होतं. आणि मूर्ख मनुष्याचं घर पार कोसळलं, कारण ते वाळूवर बांधलं होतं. हे कथानक आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. परंतु मूर्ख मनुष्य आणि शून्य मनुष्य यामध्ये कोणता महत्वाचा फरक येशूने सांगितला आहे, याकडे आपलं लक्ष आज मी वेधू इच्छितो. येशूच्या मुखातील शब्द स्पष्टपणे आणि नीट ऐका. येशूने काय म्हटलं? जो कोणी माझं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो एखाद्या शून्य मनुष्यासारखा आहे की ज्याने आपलं खडकावर बांधलं. पुढे येशू म्हणतो, जो कोणी माझे वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो एखाद्या मूर्ख मनुष्यासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूत बांधलं. फरक झाला कुठे? शून्य मनुष्य आणि मूर्ख मनुष्य दोघांनी वचन ऐकलं खरं, ऐकण्यामध्ये फरक नाही, परंतु वचन ऐकून जो त्याप्रमाणे वागतो तो शून्य ठरला, आणि वचन ऐकून जो त्याप्रमाणे वागत नाही तो मूर्ख ठरला की त्याचं घर कोसळलं गेलं. प्रियानो, आज या माध्यमातून आपण प्रत्येक जण देवाचा संदेश ऐकत आहात, पण आपणामध्ये 2 गट होणार आहेत. आज हे देवाचं वचन ऐकून जो कोणी त्याप्रमाणे वागतात ते शून्य ठरणार आहेत की त्यांचं घर खडकावर बांधलेलं असेल आणि ते मजबूत राहील. पण आज जर तुम्ही वचन ऐकून त्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत, तर त्या मूर्ख मनुष्यासारखं ठराल की ज्याचं घर त्याने वाळूवर बांधलं आणि ते घर पार कोसळलं. आम्ही कोणत्या गटामध्ये आहोत? नुसतंच वचन ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे आचरण करणारे असा, नाहीतर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. वचनाप्रमाणे आचरण करणं, ती कृती करणं, ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे. नुसतं वचन ऐकून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. आम्हा ख्रिस्ती लोकांना वचन ऐकण्याची खूप सवय असते, आणि मग आम्ही खूप वचन ऐकतो. हा स्पीकर, तो इव्हँजलिस्ट, तो पास्टर, तो प्रॉफेट. हो, वचन ऐकतो खरं, चांगली गोष्ट आहे. वचन ऐकलं पाहिजेत, कारण त्यावेळी आमचा विश्वास वाढतो. परंतु नुसतं वचन ऐकून उपयोग नाही. ते वचन ऐकून आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणणं हे अनन्यसाधारण महत्वाचं आहे. आमच्यातले काही जण वचन ऐकतात. कसे ऐकतात? हेरोद राजाप्रमाणे ऐकतात. हा हेरोद राजा कोण? मार्कुस शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 17व्या वचनात आम्हाला या हेरोद राजाची माहिती मिळते. येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य चालू असताना त्या कैसरियामध्ये जो हेरोद राजा होता त्याच्याविषयीचं एक कथानक मार्कुस शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं. हा हेरोद राजा ह्याचा वाढदिवस होता, आणि म्हणून हा हेरोद राजा आला आणि तो न्यायसनावर येऊन बसला. या हेरोद राजाने बाप्तिस्मा करणारा योहान याला अटक केली होती. आणि मग न्याय दरबारात हेरोद राजा येऊन बसल्यावर सर्व दरबारी जमा झाले, सर्व त्या ठिकाणी लोक आले, आणि बाप्तिस्मा करणारा योहान जो तुरुंगात होता त्याला हेरोद राजा पुढे आणण्यात आलं. या हेरोद राजाने एक अनैतिक गोष्ट केली होती. हेरोद राजाने काय केलं होतं? आपला भाऊ फिलिप याची बायको याच्याबरोबर हेरोद राजाचे अनैतिक संबंध होते. हे अघोर कृत्य, हा व्यभिचार हेरोद राजा करत होता. आणि म्हणून ज्यावेळेस योहानाला त्यासमोर आणण्यात आलं, योहानाने प्रखर शब्दामध्ये हेरोद राजाची कान उघाडणी केली. तो म्हटला, महाराज हेरोद राजा,
तुम्ही आपल्या भावाची बायको ठेवावी हे तुम्हा सशास्त्र नाही, हे योग्य नाही. योहान हा पवित्र व नीतिमान आहे हे हेरोद राजा जाणून होता आणि म्हणून त्याला योहानाचं भय वाटत होतं आणि त्याचं संरक्षण तो करत होता. ज्या वेळेस हेरोद राजा वचन ऐकी त्यावेळेस तो गोंधळून जाई असं म्हटलेलं आहे. या बाप्तिस्मा करणारे योहानाचे प्रखर शब्द ज्यावेळेस हेरोद राजाच्या कानावर पडत, हे हेरोद राजा हे सशास्त्र नाही, हा व्यभिचार आहे, देवाच्या वचनाविरुद्ध आहे, त्यावेळेस हेरोद राजा गोंधळून जाई. त्याला आपला दोष स्पष्टपणे दिसत असेल, आपण केलेलं पाप त्याला उघड होत असेल, त्याला मनातून तो व्याकुळ होत असेल. पण पुढं काय म्हटलं आहे? त्या हेरोद राजाने त्या योहानाला तसंच पाठवून दिलं. तो वचन आनंदाने ऐकून घे, पण ते वचन त्याने ऐकलं. त्या न्यायासनावर तो उठला, शेजारच्या दिवाणखान्यात गेला. त्या दिवशी हेरोद राजाचा वाढदिवस होता. शेजारच्या दिवाणखान्यात मोठी मेजवानी ठेवली होती. त्या टेबलावर पंचपक्वाने स्वादिष्ट जेवण मांडलेलं होतं. संपूर्ण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी या हेरोद राजाच्या पटराण्या, सरदार, श्रीमंत लोक, आमीर उमराव, राजदरबारी, सर्व खोजे हे सर्व जमा झाले होते. त्यांच्यामध्ये हेरोद राजा बसला. त्या सर्वांनी ते मिष्टान्न पंचपक्वान्न खाल्लं. ते खाल्ल्यानंतर सर्वजण दारू पिऊन मद्यप्राशन त्यांनी केले आणि मग हा हेरोद राजा मद्यप्राशन करून बेधुंद झाला. तेव्हा समोर नाच गाणे करून मनोरंजन करणारा एक तमाशा मंडळ जमा झालं होतं आणि ह्या तमाशगिरामध्ये हेरोदियाची मुलगी अर्धनग्न अवस्थेत अश्लील शृंगारिक नृत्य करून तिने राजाला खुश केलं असं म्हटलं आहे. आणि मग हा मद्यधुंद झालेला हेरोद राजा त्या हेरोदिया मुलीच्या नाचानं खुश होऊन तिला प्रसन्न होऊन म्हणतो, तू मला वाटेल ते माग, माझं आदर राजा मी तुला द्यायला तयार आहे. पहा, त्या हेरोद राजाकडे नीट पहा. काही क्षणापूर्वी योहानाचं प्रखर वचन, देवाचा शब्द त्याच्या कानावर पडत होता. ते वचन ऐकून तो गोंधळून गेला होता. त्याला आपला पाप व दोष स्पष्टपणे दिसत होता. आपलं पाप त्याला दिसत असताना देखील तो तिथंच थांबला. पुढे त्याचं परिवर्तन झालं नाही. त्या वचनाप्रमाणे आचरण करणार तो झाला नाही. ते वचन तिथं सोडलं, पुढे गेला. दिवाणखान्यात जाऊन मौज मजा त्याने केली. अश्लील दृश्य तो पाहू लागला आणि जगामध्ये तो रममान झाला. प्रियांनो, या हेरोद राजासारखं तुम्ही आणि मी तर नाही ना. ज्या वेळेस ते वचन आम्ही ऐकतो, प्रियांनो, हे वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करू लागतं. देवाचं वचनच तसं आहे. आपणास ठाऊक आहे, ज्यावेळेस ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि त्याची पुनरुत्थानाची वार्ता सर्वत्र पसरू लागली, त्यावेळेस 2 शिष्य यरुशलेमेतून अम्माउस गावाकडे चालले होते. आणि 2 शिष्य ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बोलत असताना पुनरुत्थित ख्रिस्त त्यांच्यामध्ये येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु ख्रिस्त आहे हे त्यांनी ओळखलं नाही. म्हणून स्वतः येशू ख्रिस्ताने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून सुरू करून आपणाविषयी जुन्या करारात काय काय लिहिलेलं आहे हे सर्व तो त्यांना ऐकवत गेला. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, हे ऐकत असताना ते 2 शिष्य म्हटले, आमच्या अंतकरणाला आतून उकळ्या फुटत होत्या. देवाचं वचन ऐकताना प्रियांनो, आमच्या अंतकरणाला आतून उकळ्या फुटतात, कारण देवाचं वचनच तसं आहे. आणि म्हणून इब्री लोकास पत्र याचा 4 अध्याय 12 वचन आम्हाला सांगतं, देवाचं वचन सजीव व सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारं आणि मनातील विचार व हेतू याचं परीक्षण करणारं ते वचन आहे. असं वचन जेव्हा आमच्या अंतकरणाला भिडतं, ते आमच्या अंतकरणामध्ये कार्य करू लागतं. पण जर आम्ही ते वचन तिथं सोडलं, त्याप्रमाणे आम्ही परिवर्तित झालो नाही, तर आमची स्थिती ते हेरोद राजासारखी होते. आम्ही ते वचन ऐकतो, ते आमच्या अंतकरणामध्ये कार्य करू लागतं. पण एकदा का ते वातावरणातून आम्ही बाहेर पडलो, उपासना संपली, संदेश संपला, की पुन्हा आम्ही जगामध्ये जातो, जगामध्ये मिसळतो. जगाचे जे लोभ आहेत, जगाचं आकर्षण आहे, त्याला आम्ही भूलतो. जगाशी आम्ही तल्लीन होतो. जगाशी मैत्री करून देवाच्या वचनाला आम्ही पारखे होतो. देवाचं वचन केवळ ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे आचरण करणारे असा, नाहीतर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. आम्ही त्या हेरोद राजासारखे आहोत का? 2 तिमोथी याचं 4 अध्याय 3 वचन, शेवटल्या दिवसात लोक सुशिक्षण ऐकून घेणारे नाहीत,
तर आपल्या कानांची खाज जिरवण्याकरता आपल्या इच्छेप्रमाणे जे पूरक असे शिक्षक ते आपणासाठी गोळा करतील असं म्हटलेलं आहे. शेवटल्या दिवसामध्ये फार कठीण होणार आहे आणि म्हणून आम्ही केवळ वचन ऐकणारे नसून त्याप्रमाणे आम्ही आचरण करणारे असावं. अशाच प्रकारे रोमी साम्राज्यामध्ये फेलिक्स नावाचा एक रोमी सुभेदार होता. हा सुभेदार म्हणजे अनेक वेळा इतरांचे न्याय करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जात. आणि अशा प्रकारे प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये आपण पौलाविषयी वाचतो. काही यहुदी लोकांनी कपटाने पौलाला धरून तुरुंगात टाकलं होतं. पौल हा यहुदी होता, परंतु तो नंतर ख्रिस्ती झाल्यावर ख्रिस्ताची शिकवण तो देत होता आणि म्हणून यहुद्यांनी त्याला तुरुंगात टाकलं. पौलाचा खटला सुभेदार फेलिक्स याच्यासमोर सुरू झाला. सुभेदार फेलिक्स न्यायस्थानावर बसलेला आहे आणि त्याच्यासमोर पौल उभा आहे. ह्या सुभेदार फेलिक्सला पौलाविषयी फार कुतूहल होतं. पौलाविषयी त्याने फार ऐकलं होतं. हा पौल जो ख्रिस्ताचं शिक्षण देतो, ख्रिस्त पुनरुत्थित झाला असा तो सांगतो आणि ह्याने अनन्य साधारण चमत्कार केलेले आहेत आणि सर्व लोक त्याच्या मागे चाललेले आहेत. ही वार्ता या सुभेदार फेलिक्सने ऐकली होती आणि म्हणून पौलाचं भाषण काय आहे ते ऐकून घेण्याची या फेलिक्स सुभेदाराची इच्छा होती. न्यायदरबार भरला, सर्व लोक न्यायालयात झाले. सुभेदार फेलिक्स न्यायस्थानावर बसलेला आहे. साखळदंडाने हात बांधलेला हा पौल त्या ठिकाणी त्याला आणण्यात आलं. आरोपी पौल याचा खटला सुरू झाला. त्यावेळेस प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय 24वा वचन. काही दिवसानंतर फेलिक्सने पौलाला बोलवून ख्रिस्त येशूवरील त्याच्या विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. पण पुढं आम्हाला असं म्हटलेलं आहे, तेव्हा नीतिमत्ता, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय याविषयी पौल बोलत असताना फेलिक्स भयभीत झाला. पौल त्या ठिकाणी बोलू लागला. नीतिमत्ता, इंद्रिय दमन आणि पुढे होणारा न्याय याविषयी ज्यावेळेस पौल फेलिक्सशी बोलू लागला, फेलिक्स भयभीत झाला असं म्हटलंय. सुभेदार फेलिक्स ह्याला भयभीत व्हायचं कारण काय आहे? हा फेलिक्स रोमी सुभेदार आहे. रोमी सत्ता आणि अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. रोमी साम्राज्याचा तो एक अधिकारी आहे. हा फेलिक्स न्यायस्थानावर बसलेला आहे. कुणाला सोडायचं आणि कुणाला वधस्तंभी द्यायचं हा अधिकार त्या फेलिक्सकडे आहे. फेलिक्स भयभीत का झाला? एक अपराधी आणि गुन्हेगार म्हटलेला पौल त्याच्यासमोर साखळदंडाने बांधलेला उभा आहे. पौलासमोर फेलिक्स भयभीत का झाला? भयभीत कोणी व्हायला पाहिजे, आरोपीने का न्यायाधीशाने? सुभेदार फेलिक्स भयभीत झाला. तो भयभीत झाला कारण देवाचं वचन असं कार्य करणार आहे. ज्या वेळेस पौल त्याच्याशी बोलू लागला, नीतिमत्तेविषयी बोलू लागला, सुभेदार फेलिक्स तू नीतिमान असलं पाहिजे, तू पवित्र जीवन जगलं पाहिजेस, तू अधर्मी आहेस, तू अधर्म केलेला आहेस, हे ज्यावेळेस ऐकलं फेलिक्स भयभीत झाला. तू इंद्रिय दमन केलं पाहिजे, तू जे अनैतिक गोष्टी करत आहेस, व्यभिचार करत आहेस, याच्याविषयी तू इंद्रिय दमन केलं पाहिजे, हे पौल ज्यावेळेस त्याला सांगू लागला, सुभेदार फेलिक्स भयभीत झाला. पुढे होणारा न्याय याविषयी संत पौल त्याला बोलतो. होय, आज जो तू अन्याय करत आहेस, लोकांवर जाच आणि जुलूम करत आहेस, त्याचा तुला न्याय आणि हिशोब तुला द्यावा लागेल. हे ज्यावेळेस सुभेदार फेलिक्सने ऐकलं, सुभेदार फेलिक्स भयभीत झाला. पुढं तो असं म्हटला, सुभेदार फेलिक्स भयभीत होऊन पौलाला म्हणतो, आत्ता जा, संधी सापडली म्हणजे मी तुला परत बोलवीन. सुभेदार फेलिक्स भयभीत झाला करा, पण पौलाला म्हणतो, आत्ता जा, संधी सापडली म्हणजे मी तुला पुन्हा बोलवीन. सुभेदार फेलिक्स कुठे चुकला? होय, ते वचन त्याच्या कानावर आलं होतं. हा सुभेदार फेलिक्स याला एक नामी संधी चालून आली होती. स्वतः देवाचा महान सेवक संत पौल त्याच्यासमोर उभा होता. संत पौलाने एक मोठी स्वार्थ त्यासाठी आणली होती. सार्वकालिक जीवनाचं द्वार त्यासमोर खुलं केलं होतं. होय, त्याच ठिकाणी फेलिक्सला संधी होती, नामी संधी होती. पण फेलिक्सने आपल्या दैवाशी, आपल्या नशिबाशी, आपल्या जीवनाशी एक जुगार खेळला. या फेलिक्सने दैवाशी जुगार खेळला. जुगार कोणता? फेलिक्सने विचार केला, आत्ता मी थोडा व्यस्त आहे, माझ्या जीवनामध्ये थोडीशी धावपळ चालू आहे, 2 दिवसांनी, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात पुन्हा मी पौलाला बोलवेल, पुन्हा त्याच्याविषयी ऐकून घेईल आणि मग नंतर सार्वकालिक जीवनाचं पाहू. येथेच फेलिक्स चुकला. आत्ता जा,
संधी मिळाली म्हणजे मी तुला पुन्हा बोलवेन. प्रियांनो, त्यानंतर सुभेदार फेलिक्स ह्याला ती संधी पुन्हा कधीच मिळाली नाही. येथेच फेलिक्सने आपल्या जीवनाचा जुगार खेळला. फेलिक्स तिथेच हारला, कारण वचन त्याच्या कानापर्यंत आलं होतं, पण त्याप्रमाणे त्याने आचरण केलं नाही. ते वचन त्याने कृतीत आणलं नाही. आत्ताचा संधी मिळाली म्हणजे मी तुला पुन्हा बोलवेन. आम्ही अशा प्रकारे वार्ता करतो का? अशा प्रकारचं आमचं वर्तन असतं का? वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे, वचन कार्य करू इच्छित आहे, पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करू इच्छितो, पण आम्ही त्याला म्हणतो आत्ताचा संधी मिळाली म्हणजे मी नंतर पाहिन. करंथीकरास दुसरं पत्र 6वा अध्याय 2रं वचन, पहा आत्ता समय अनुकूल आहे, आत्ता स्थापनाचा दिवस आहे. ही संधी आहे प्रियांनो. ज्यावेळेस आज तुम्ही वचन ऐकत आहात, दिरंगाई करू नका, निष्काळजी होऊ नका, त्याकडे गाफील होऊ नका. आत्ता संधी आहे. केवळ वचन ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे कृती करणारे असा. आत्ता संधी आहे. आत्ता तुमच्या जीवनाचं परिवर्तन करून घ्या. सार्वकालिक जीवनाचा मार्ग तुमच्याकडे चालून आला आहे. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, नुसते वचन ऐकणारे असू नका. प्रियांनो, पश्चाताप करण्याची ती वेळ जर आम्ही गमावली, जीवनात परिवर्तन आणण्याचे समय जर आम्ही तो निघून गेला, वचनाप्रमाणे आचरण करण्याची जी वेळ, जो काळ जर आम्ही गमावला, ती संधी, तो काळ, ती वेळ पुन्हा कधी आमच्या जीवनामध्ये येणार नाही. तुमच्या जीवनाशी जुगार खेळू नका. नुसते वचन ऐकणारे असू नका, ते आता कृतीत आणा. वचनाप्रमाणे आचरण केले असते तर आज सुभेदार फेलिक्स सार्वकालिक जीवनात असता. केवळ वचन ऐकणारा झाला आणि म्हणून नरकाचा भागीदार तो झालेला आहे. आणि म्हणून याकोब त्याच्या 1 अध्याय आणि 25व्या वचनामध्ये तो म्हणतो, जो मनुष्य वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काय करतो ते आशीर्वादित होईल. आम्ही केवळ ऐकून विसरणारे नसून त्याप्रमाणे आम्ही आचरण करणारे असावे. कृती करणं फार महत्वाचं आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक वाचण्यापूर्वी योहानाला झालेलं प्रगटीकरण, हे जे संपूर्ण पुस्तक आपण वाचतो, ते वाचायच्या अगोदर योहान आम्हाला एक धोक्याचा इशारा देत आहे. 1 अध्यायातील 3ऱ्या वचनात योहान म्हणतो, हे वचन वाचून दाखवणारा, ते ऐकणारे आणि ह्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य आहेत, कारण समय जवळ आला आहे. कोण धन्य आहेत? ह्या प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य आहेत. होय, त्या गोष्टी नुसतं वाचून उपयोग नाही, तर त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आमच्या जीवनामध्ये आचरण आणलं पाहिजे. आमचं जीवन परिवर्तन झालं पाहिजे. त्या वचनानुसार आम्ही कृती केली पाहिजे, तर आम्ही धन्य आहोत, कारण समय जवळ आलाय असं तो म्हणत आहे. याकोब त्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनात तो म्हणतो, माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही, तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला सार्वकालिक जीवनात नेण्यास समर्थ आहे का? कोणी तुम्हाला म्हटलं क्रिया वाचून विश्वास दाखव, तर तुम्ही दाखवू शकाल का? देव एकच आहे, विश्वास तुम्ही धरता? भूते सुद्धा तो विश्वास धरतात आणि थरथर कापतात. त्या भूतांचा विश्वास आहे, पण त्यांच्यामध्ये क्रिया नाही. आणि म्हणून अरे मूर्ख मनुष्या, कृतीशा विश्वास निरर्थक आहे, हे तुला वेगळं समजावून सांगितलं पाहिजे का? याकोब आम्हाला प्रश्न विचारत आहे. नुसता विश्वास धरतो पण क्रिया नाही, त्या विश्वासाला काहीच अर्थ नाही. अब्राहमाने आपला पुत्र इसाक यज्ञवेदीवर जो अर्पिला, तो त्या क्रियांनी नीतिमान ठरला, हे तू लक्षात घे. त्याच्या विश्वासाला क्रियेची जोड होती. अब्राहम विश्वासणाऱ्याचा पिता नुसताच विश्वास ठेवला नाही, त्यांनी क्रिया करून दाखवली. आपला पुत्र वेदीवर अर्पायची क्रिया त्याने पूर्ण केली आणि म्हणून तो नीतिमान ठरला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियाने मनुष्य नीतिमान ठरतो, हे तू लक्षात ठेव. प्रियांनो, नुसतेच वचन ऐकणारे नसून, नुसतेच विश्वास धरणारे नसून, आम्ही क्रियाशील असलं पाहिजे. क्रियाद्वारे आम्ही नीतिमान ठरत आहोत. आणि म्हणून आज आपण प्रत्येकाला विनंती करेल, ही जी आपली उपासना आहे ती संपल्यानंतर आपल्या घरामध्ये जो एखादा आरसा आहे, त्या आरशासमोर उभे राहून स्वतःला पहा. आज जो आपला विषय, आरशाकडं पाहणारा माणूस, द मॅन इन द मिरर. आरशाकडं पहा. आपण कसे दिसतो ते नीट निरखून पहा. स्वतःला त्या आरशामध्ये पहा. तुम्हाला आरशात कोण दिसत आहे? होय, पण आरशामध्ये पाहण्यापूर्वी
तुम्हाला आरशाचा एक नियम सांगतो, तो नीट लक्षपूर्वक ध्यानात ठेवा. आणि आरशाचा एक नियम आहे, आरसा कधीही खोटं बोलत नाही. आरसा कधीही लबाडी करत नाही. जे तुम्ही आहात जसंच्या तसं तुमचं प्रतिबिंब आरसा तुम्हाला दाखवत आहेत. स्वतःला आरशापुढे उभे करून पहा. तुम्ही स्वतःला कसे दिसता, कसं दिसलं पाहिजे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 27 वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मग देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. जर पवित्र शास्त्रावर आमचा संपूर्ण विश्वास आहे, तर मग उत्पत्ती याचा पहिला अध्याय 27 वचन आम्हाला सांगतं, मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. मग जर तुम्ही स्वतःला आरशात पाहत असताना तुम्हाला देवाचं प्रतिरूप दिसतं का, हा एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. मनुष्य जर देवाचं प्रतिरूप आहे आणि आरसा जर खोटं बोलत नाही, तर तुम्हाला स्वतःचं देवाचं प्रतिबिंब, देवाचं प्रतिरूप, देवाचं स्वरूप तुम्हाला आरशात दिसतं का? कारण मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. हा जो मनुष्य, जो देवाचं प्रतिमा, देवाचं प्रतिरूप असलं पाहिजे, त्या मनुष्याचं काय झालेलं आहे, कुठली दैन्यावस्था त्याने गाठलेली आहे, हे चित्र आम्हाला संत पौल रोमकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 10 वचन आम्हाला सांगतो. 21व्या शतकातील भयानक वेगानं नाशाकडे जाणाऱ्या या शेवटल्या युगामध्ये आम्ही राहत आहोत. त्या युगामध्ये मनुष्य जो देवाचा प्रतिरूप असला पाहिजे, त्याचं प्रतिबिंब कसं झालेलं आहे, आरशात नीट निरखून पहा. आरसा खोटा बोलत नाही. रोमकरास पत्र 3 अध्याय 10 वचन पहा. त्या आरशात पहा, तो काय म्हणतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही, कारण सर्व बहकले आहेत. सर्वांनी आपले मार्ग सोडलेले आहेत. त्यांचा घसा म्हणजे उघडं थडगं. पहा त्या आरशातल्या मनुष्याकडे पहा, त्याचा घसा जर तुम्ही पाहिला तर उघडं थडगं आहे. उघडं थडगं म्हणजे जिथून संपूर्ण दुर्गंधी, घाण, वास त्या ठिकाणी येत असतो. सर्व प्रकारचे मेलेल्यांची हाडं त्यामध्ये असतात. अशा प्रकारे मनुष्याचा घसा उघडताच सर्व प्रकारची इतरांना निंदा, नालस्ती, अवहेलना, अपमानास्पद शब्द, इतरांवर खोटे आरोप हे करणारे शब्द आम्हाला ऐकू येतात. मनुष्याचा घसा म्हणजे उघडं थडगं. पुढे तो म्हणतो, त्याची जीभ कपटाने भरली आहे. पहा त्या आरशातल्या मनुष्याकडे पहा, त्याची जीभ कपटाने भरलेली आहे. सर्व प्रकारचा कपट आणि शाप तो इतरांवर टोळतो. सर्व प्रकारचं वाईट तो इतरांशी बोलतो. इतरांची निंदा, नालस्ती तो करत असतो. त्याच्या ओठांमध्ये जोगी सर्पाचं विष आहे. जसं सर्पदंश झाल्यावर मनुष्याचा घात होतो, तसं तोंडामध्ये जोगी सर्पाचं विष असणारे मनुष्य, इतरांचा घात करणारे, त्यांना घायाळ करणारे, इतरांना यातना, वेदना आणि दुःख देणारे, असं मनुष्याचे चित्र आम्हाला त्या आरशात दिसत आहे. देवाचं स्वरूप पाहिजे असणारा मनुष्य कसा झाला आहे, किती विचित्र विलक्षण झालेला आहे, आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्यांच्या डोळ्यामध्ये देवाचं भय नाही. आज देवाचं भय कुणामध्ये उरलेलं नाही. पुढे तो म्हणतो, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेलं आहे. मनुष्य आरशात पाहिल्यावर कसा दिसत आहे, तोंड शापाने आणि कडूपणाने भरलेलं. त्यांचे पाय रक्तपात करण्यास उतावळे झाले आहेत. देवाची प्रतिमा असणारा माणूस कसा हैवान झालेला आहे, तुम्हाला त्या आरशामध्ये नीट दिसल. होय, तो माणूस किती विलक्षण आणि विचित्र झालेला आहे. होय प्रियांनो, त्या मनुष्याचं किती दैन्यावस्था झालेली आहे आपल्याला आरशामध्ये दिसत आहे. जसं आपण त्या मनुष्याला पाहत आहोत, आरशातला मनुष्य किती बदललेला आहे. देवाचं प्रतिरूप असणारा मनुष्य कसा एखाद्या सैतानासारखा वागत आहे आपल्या त्या आरशामध्ये स्पष्ट दिसतं. परंतु शेवटी त्याच आरशामध्ये आपल्याला देवाचं प्रतिबिंब सुद्धा दिसतं, हे आपण विसरू नये. पहा त्या आरशामध्ये, पुन्हा पहा, तुम्हाला कोण दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या भूतलावर आला आणि त्याने 3.5 वर्ष कार्य केलं, आणि ज्यावेळेस आपल्या शिष्यांशी तो बोलत होता, योहान कृत शुभवर्तमान याचा 14 अध्याय 16 वचन येशूने म्हटले, मी पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. येशू ख्रिस्त शिष्यानं सांगत आहे, होय आता मी लवकरच वर जाणार आहे, माझं कार्य आता पूर्ण केलं, मी आता पित्याजवळ जाणार आहे.
पण मी चाललेलो आहे म्हणून तुम्ही खेद मानू नका, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण मी गेलो नाही तर तो पुन्हा येणार नाही. आणि तो येईल आणि तो तुम्हा बरोबर राहील आणि माझ्यापेक्षा मोठे कृत्य तुम्ही कराल. कोण तुम्हा बरोबर राहील? तो म्हणतो दुसरा कैवारी मी पाठवत आहे. हा दुसरा कैवारी कोण? पहिला कैवारी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो मी तुमच्याबरोबर आता आहे, पण तो पवित्र आत्मा फक्त माझ्यामध्ये आहे. तो आता तुमच्यामध्ये नाही, पण मी जाईल आणि मी पित्याला विनंती केल्यावर दुसरा कैवारी कोण? त्या आरशामध्ये नीट पहा, ख्रिस्ताचंच प्रतिबिंब तुम्हाला दिसत आहे. दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, जो ख्रिस्तासारखाच दिसायला, पूर्णपणे ख्रिस्ताचं प्रतिबिंब असणारा, तो मी तुम्हाला पाठवून देईल, यासाठी की माझ्यापेक्षा मोठे कार्य तुम्ही करावेत. आणि मग पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्याच्या आरशातलं प्रतिबिंब म्हणजे पवित्र आत्मा, ख्रिस्तासारखा दिसणारा, ख्रिस्तासारखं कार्य करणारा, ख्रिस्तासारखं लोकांना सार्वकालिक जीवनात नेणारा तो पवित्र आत्मा या भूतलावर आला आणि तुमच्या माझ्यामध्ये वास करतो. ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हे सारखेच आहे, त्यांचं एक प्रतिबिंब आहे. आरशामध्ये पाहिल्यावर ते सारखेच दिसतात. जे कार्य 2000 वर्षापूर्वी ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याने केलं, तेच कार्य आज तो तुमच्या माझ्यामध्ये करत आहे. ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आम्हाला तो मदत करतो. पवित्र आत्मा ख्रिस्ताचं आरशातलं प्रतिबिंब आहे. आणि म्हणून आम्हाला जर ख्रिस्तासारखं व्हायचं असेल, ख्रिस्तासारखं आमचा स्वतःचा वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरायचं असेल, तर ख्रिस्ताचं प्रतिबिंब, ख्रिस्ताचं आरशातलं स्वरूप म्हणजे पवित्र आत्मा आमच्या ठाई असणं आवश्यक आहे. तो पवित्र आत्मा काय करतो? जे वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे, ते वचन नुसतं आम्ही घेऊन बसू नये, तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. आमचं जीवन तो परिवर्तन करतो, आमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणतो, आम्हाला पश्चाताप करण्यास भाग पाडतो. आणि पश्चाताप करून आम्ही जुना मनुष्य सोडून देऊन ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होऊन ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकण्यास चालण्यास आम्हाला मदत करतो. नुसतंच वचन ऐकणारे नसून आम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे होतो. तो पवित्र आत्मा आम्हामध्ये यावं म्हणून आपण प्रार्थना करूयात. आपण प्रार्थना करू. प्रभू, आज आम्ही स्वतःला त्या आरशामध्ये पाहत आहोत. होय प्रभू, मनुष्य जी देवाची प्रतिमा असायला हवा, तो किती विद्रूप झालेला आहे, किती विलक्षण झालेला आहे. परमेश्वरा, आम्ही बहकलो आहोत, आम्ही आमचे मार्ग सोडलेले आहेत, तुझ्या इच्छेविरुद्ध आम्ही वागलेलो आहोत. तू आम्हाला क्षमा कर प्रभू. तुझं आरशातलं जे प्रतिबिंब, तो पवित्र आत्मा, तो आम्हासाठी दे, यासाठी की त्याच्या सहाय्यानं तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20वे वचन. संत पौल लिहितो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. आम्ही ख्रिस्ताला परिधान करावे असे आव्हान करणारे हे गीत आम्ही सादर करीत आहोत. आणि गीताचे बोल आहेत, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे.
बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं, बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं, बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं, बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं। तू कामिल है मैं भी कमाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं। दुनिया का नूर है यीशु, दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे। दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम दलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम दलाल पाता रहे। मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू। जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे। जब भी तुझे पुकारूं, मेरा रूह मुझ में आता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। सा 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 नी 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 ध ध ध नी प ध नी सा 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 नी 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 ध ध ध ध नी सा 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 नी 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 ध ध ध ध ध ध नी प ध नी सा 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 नी 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 ध ध ध ध ध नी प ध नी सा सा नी ध नी ध प नी सा नी सा 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 नी 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 ध ध ध ध ध नी प ध नी सा 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 नी 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 ध ध ध ध ध नी प ध नी सा नी प ध नी सा 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 नी प ध नी सा 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 नी प ध नी सा सा सा। जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं। तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं। जब भी गीत तेरे गाऊं, जब भी गीत तेरे गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे। जब भी गीत तेरा गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे। मेरा जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। यीशु नाम नाम नाम, 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 यीशु नाम नाम नाम,
जीवन में सुतेरा ना जलाल पाता रहे, मेरे जीवन में सुतेरा ना जलाल पाता रहे, जलाल पाता रहे, जलाल पाता रहे, जलाल पाता शेवटी आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमची मने देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र